नमस्कार मंडळी, ते कसे आहात तुम्ही? तुमच्याशी आता मी गप्पा मारणार आहे. तर मंडळी, आज आपली आई आपल्यासमोर बऱ्याच दिवसांनी आलेली आहे. तर आज पाहूया, आपण आईला काही क्वेश्चन्स विचारणार आहोत आणि ते क्वेश्चन्स खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आई. आणि खरोखर तुझा जो काही जुना काळ होता त्याबद्दल आणि आत्ताचा नवीन काळ जो आहे त्याबद्दल तुझं मत काय असणार आहे ते आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. तर आता आपण सुरुवात करूया. तुझं जे मत आहे ते आमच्या आजच्या पिढीला तू सांग आणि नक्कीच आम्ही ते ऐकायला आम्हाला खूप आवडेल. आणि पाहूया, व्हिडिओला खूप मजा येणार आहे. सगळ्यांनी कुठेही जाऊ नका, व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. आपल्या आजीचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आई, तुझं जे काय बालपण होतं, तू जेव्हा छोटी होती त्यावेळेचं थोडंसं काही सांग ना. तुला काय आठवत असेल तर तुझं बालपण कसं तू घालवलं. माझी आई नव्हती. तुझी आई किती वर्षाची असताना ऑफ झाली? माझी आई मी 6 वर्षाची होती म्हणजे आई. ओके, मग 6 वर्षाच्या अगोदरचं तुझं लहानपणी बालपण सगळं कसं होतं? माझी मोठी आई होती, तिने आम्हाला वाढली. म्हणजे तुझ्या काही मैत्रिणी होत्या का? मैत्रिणी गावात होते. गावात मैत्रिणी होत्या. मग तुम्ही असे खेळायला जायचे? कारण आत्ताची मुलं कशी फक्त शाळेमध्ये जातात, क्लासेसला जातात आणि घरी येऊन त्यांचे काही गेम्स असतील, मोबाईलवरती असतात. तर हे मुलं कशी आत्ताची, त्यांना हे का बाहेरचे खेळ माहिती नाही आहेत. तर तुझ्या वेळेमध्ये कसं काय होतं? आता आम्ही कसे असे पाण्यात असे गोटेबाई खेळायचे. म्हणजे पाणी आणायला तुम्ही कुठे विहिरीवर जायचे? विहीर लांब होती. रडी खेळायचे. रोजा निजा त्या शिरपाय आणि जराशी जबल्या. हे सगळे जे आई नावं घेत आहे ना, ती त्यावेळच्या स्त्रियांची नावं होती. कत्री हे माझे जोडीदार. ओके, सगळे आईचे जोडीदार होते. कत्री रोजा निजा. मग तुमच्या शाळेचं वेळ काय होती? शाळेची वेळ होती तेव्हा सकाळी जाऊन 12-12:30 यायची शाळेची. ओके, 12:30ला सुटल्यानंतर मग तुम्ही लगेच घरी यायचे की कुठे खेळत राहायचे? नाही, लगेच यायची. आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केलेला असायचा घरी की तुम्हाला करावा लागायचा? नाही, करतो ती आई. ओके ओके. आणि सरीखाचं जाम मास्तर होता आम्हाला. जाम मास्तर सरीखा. मग तुमच्या शाळेमध्ये किती वर्ग होते? 5 वर्गासाठी किती मास्तर असायचे? एक मास्तर आपल्या डाबळे मास्तर आणि जाम मास्तर, डाबळे मास्तर, जाम मास्तर आणि खंड्या मास्तर. बघा मंडळी, मला तुम्हाला खरोखर सांगावंसं आवडेल अंतर मास्तर की आत्ताची जी मुलं आहेत, आता ज्यांचं एज 35, 40, 30च्या एजमध्ये, त्यांना सुद्धा काही वेळेला आपल्या स्कूलमधले टीचरची नावं आठवत नाही आहेत. आज आई 80 क्रॉस आहे, आईला तिच्या मास्तरांची नावं लक्षात आहेत. व्हेरी नाईस. आम्ही वर्गात होते ते इथूर बसत्याव आणि मारकू इथूर शाहरुख होते. हे सगळे तुझ्या जोडीदार होते शाळेमध्ये. आणि मग नंतर तुम्ही खेळायची वेळ तुमची काय होते? म्हणजे 4ला आम्ही खेळत होतो. मग तुझा अभ्यासक्रम वगैरे कसा असायचा? शाळेत शिकवायचे तेवढंच का? तेवढंच का घरी येऊन काय तुम्हाला अभ्यास वगैरे द्यायचे मास्तर? मराठी बेकांची उजळणी, ननातला, बबरजीतला, जजबल्यातला, अननसला, समच्यातला, गवतातला. म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यास वगैरे काहीच नव्हता? मराठी थोडं म्हणजे मराठीत जरी असलं तरी डोक्याला ताप होईल इतका अभ्यास नाही. शाळेमध्ये शिकवलं तेवढं झालं. 2री-3रीला गेले निघाले. शाळेमध्ये अभ्यास नाही केला तर मास्तर जोड जोडायचे? नाही, एवढं काय माहित नाही. मारायचे नाही? आणि मारलं तरी पट्टी. आई वडील यायचे का धावत की माझ्या मुलाला कशाला मारलं? तसं काही नाही ना. आता तर मुलांचे खूप लाड असतात, आई वडिलांच्या मुलांना मारू नका असं तसं. 2री-3री आणि शिकवायला आई बापाचं अवखत गरीब, ते म्हशी बाळगायचे. त्यांना वळत पाणी आल्यासाठी शाळा नाही केली. मंडळी, आईला शुद्ध मराठी येत नाही आहे. ती मध्ये मध्ये तिची लँग्वेज बोलण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज समजून घ्या. आणि आय होप तुम्हाला तिची भाषा समजत असेल. तर तुम्ही कोणकोणते खेळ खेळायचे? लंगडी. आता आम्ही जेव्हा छोटे होते ना तेव्हा मला आठवण आहे, कारण आम्ही शाळेतून आले दुपारी थोडंसं रेस्ट केली तर केली, नाही तर आम्ही बाहेर पडायचे. लगोरी, लंगडी,
त्यानंतर विटी दांडू खेळायचे, विटी दांडू. लपाछपी खेळायचे, असे बरेचसे खेळ होते. ते पण तुमच्या काळामध्ये होते की नाही, वेगळं ते काहीतरी नव्हते, होते? ते वेगळं असं होते. तुम्ही शेतामध्ये वगैरे जायचे फिरायला? शेतात काम करतात ना, 2-3 वर्ष शाळा केली, मग निघाली. मग शेतामध्ये आई वडिलांना मदत करायला जायचे हां. तुम्ही? तुमच्या शेतामध्ये काय पीक होतं, काय अरे उगवायचं? आमची भाजीपाला, ओके. बैगण, वांगे. म्हणजे तुम्ही फक्त खेळच नाही, फक्त अभ्यासच नाही, तर घरी आई वडिलांना मदत सुद्धा करायचे. गरीब शिकली होती ना तेव्हा. हम्म. तर शाळा नाही शिकली. ओके. 2री का 3रीला गेली. आता मुलं कशी आरामात उठणार, आरामात झोपणार, कसंही म्हणजे खायचं प्यायचं काही टाइम टेबल नाही. तुमच्या वेळेला कसं होतं? तू किती वाजता उठायची? मी 5ला. सकाळी 5ला उठायची आई बापा म्हणजे अंगाला ते ऊन लागायचं. हा, मग ऊन नाही, मग आता हिर झाल्या तेव्हा बावून होती ना, लोकांशिवाय बाईचं पाणी काढायचं. ओके, पाणी काढायला जायचे. आणि मग पहिला पाणी काढून भरायचं दुपारी तू झोपायची, आराम करायची, थोडा, मग चालली आणि मग रात्री किती वाजता तेव्हा झोपायची? टीव्ही नव्हते ना काय बघायला, जेवले का निघले. तेच खरं लाईफ होतं. म्हणजे त्याच्याबद्दलच मला तुला त्याबद्दलच विचारायचं आहे की आता कसे टी व्ही आहे, इंटरनेट आहे, मोबाईलचं आहे, सगळं आहे, त्यामध्ये आपण सगळे बिझी झालेत. मग तुझ्या वेळेला टी व्ही नव्हती, मोबाईल नव्हते, मग त्याबद्दलचं तुला लाईफ काय सांगायचं आहे की ते लाईफ खरोखर चांगलं होतं का मोबाईल तुला आवडतो? मोबाईल नाही आवडत, पहिले मोबाईल नव्हते ते बरा होता. बरं होतं, म्हणजे त्याच्यामुळे लोक एकमेकांना टाईम द्यायचे ना, एकत्र यायचे, बोलायचे. आता मोबाईलमुळे मोबाईलला टाईम जास्त दिला जातो आणि आपण आपले सोबती विसरून गेलेले आहे. लहान वहीत आई बापू गेला, डोकून झालं तरी मला आठवण येते. तुझं दुःख मी समजू शकते, कारण आपले आई वडीलच खूप महत्त्वाचे असतात. बरं होती तेव्हा मग मिळते. रात्री तू किती वाजता झोपायची? 9ला. 9ला झोपायचीच. एक दहान एक जेवण, एक दहान. आता काय 17 प्रकार करतात. अजून एक काही तुला विचारते, आताची मुलं कशी पिझ्झा, बर्गर, त्या गोष्टी तुला आवडतात का? नाही, ते तुला खायला दिलं तर तुला आवडेल? खायला दिली खाते, पण पहिलं ते नव्हता, नव्हतं ना? चव नव्हते पहिले. म्हणजे तू काय सांगेल की आताचं जे मोमोज, पिझ्झा, बर्गर या सगळ्या गोष्टी नाही, मिळतात, नाही. तू ते जास्त खायला आवडेल की आपलं घरचं जे जेवण आहे ते तुला आवडेल? घरचे. शिसोणी, हा, बोंबिलचं कालवण, हा. मच्छीचं कालवण, भाज्या, या सगळ्या. मांडे मोल बरं मिळलाच नाही तो. आणि ते सगळं हेल्दी आपण खायचे, म्हणून त्यावेळेला लोक किती जगायचे. आता तू आत्ता बघत आहे, आत्ताचे जे जनरेशन आहे, आत्ताची जी मुलं आहेत ती किती म्हणजे अवघ्या 25 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात हार्ट अटॅक येतो. मग त्यावेळेला तसं होतं का? लहान ते वाईट नव्हता तेव्हा लहान वयात टेन्शन काही नाही, काहीच आजार नव्हते. मग तेव्हा डॉक्टर्स वगैरे होते काही नाही, काही नाही. कारण चांगलं. ताप आला का मिठाई पोटी खायची. ओके, कारण चांगलं जेवण, हवा पण चांगली होती ना, झाडं होती, सगळं काही व्यवस्थित होतं. आता प्रदूषण वाढलेलं आहे. चीज कोबी खायची. हां, तेव्हा कसं, आता शहरीकरण जास्त झालं आहे ना, तेव्हा आपले फक्त गाव होतं, थंडी, शुद्ध हवा आणि पाणी पण चांगला होता, तर त्यामुळे हेल्थ चांगली होते, आरोग्य चांगलं होतं. तू लहान होती त्यावेळेला तुला असा कोणता किस्सा आठवतो का ज्या वेळेला मजा झालेली, तू खूप हसलेली, मैत्रिणी असं कोणी काही केलेलं, तू असं तुला काय आठवण आहे का? आठवण आहे सारी. आम्ही हसत सारी जायचे त्यावेळेला असं काय मजा मजा करायची. म्हणजे मजा करायची म्हणजे काय करायचे? म्हणजे असंच अशी तहान ओढ करायची, असं एकमेकाला खेचाखेची करायचे. आणि तिकडे शाळेमध्ये जाताना झाडं असायची का बोराची? असं कधी पाडून आंबे वगैरे खाल्ल्यात? खजूरची वगैरे आंबे वगैरे पडून असे कधी खाल्ल्यात पाडून? आंबे पण पाठवते, खात जायचं. म्हणजे त्याला चोरी असं नाही म्हणणार, एक मजा म्हणून करायचे, कारण बरंचसं झाड पण भरलेली असायची ना एकदम. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला दुकानाची तर आठवण पडलीच नाही की कुठेतरी दुकान असावं, चॉकलेट्स घ्यावे, कोल्ड्रिंक प्यावं, असं काहीच नाही. म्हणजे तेच तुमच्यासाठी खरं होतं. आंबा खासा, चीज पण खाले. आता नाही कोण खासा. आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला तू काय सल्ला देणार की तुझं लाईफ तुला खूप चांगलं वाटते ना, तू अगोदरचं तुझ्या छोटी होती आणि आता तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की
दिवसेंदिवस वर्षानुवर्षे कसा बदल झपाट्याने होत आहे. मग तो हवामानात असू दे, मग तू आताच्या मुलांना काय सल्ला देईल तू? मी सल्ला काय देते, पहिले आमचे दिवस कसे काय निघाले आणि काय खाला काय पिला ते दिवस काढले. पण आताची मुले तशी काय बरोबर खाणार नाही, त्यांना बरोबर लागते. महागाई खूप झाली, आता बरी शिका, बरं आईबापाचं ऐका. आमच्या वेळेला सत्य होती. आई सांगते आमच्या वेळेला सगळं स्वस्त होतं, आता महागाई वाढलेली आहे. त्यामुळे नीट अभ्यास करा, शिका आणि तुमच्या मार्गाला लागा, जेणेकरून तुम्ही जेव्हा मोठे होतील तेव्हा कोणापुढे तुम्हाला हात पसरवायची गरज येणार नाही, गरिबी बघणार नाही, तुमचे दिवस खूप चांगले येतील असं आईला तुम्हाला म्हणायचं आहे. आई, आत्ताचे तुझ्या वेळेला कपडे कसे होते, काय फॅशन होते, तुम्ही काय घालायचे? असं जुने मिने कुणी दिले म्हणजे काय तुम्ही पॅन्ट घालायचे, फ्रॉक्स होते, काय होतं का स्कर्ट होते? फरक, फ्रॉकच घालायचे. आताची फॅशन तू बघितलं, आताची मुलं काय घालतात? खूप तसे कपडे मिळले ना. हां, मग तुला ती तुझ्या वेळेची फॅशन आवडायची का आताचे स्टायलिश तुला कपडे बघायला आवडतात जे आम्ही घालतात? ते मला नाही आता आवडत. पहिलेच बरे, पहिल्याचे फ्रॉक मस्त, पहिले बरे होते. तुम्ही सजायचे वगैरे ते फ्रॉक घालून, केसामध्ये फूल वगैरे भरायचे. आता पोरे आईबापाचं ऐकत नाही, आता सोयरे करतात, काय करत नाही. तेव्हाच्या आईबापाची पुढे अशी मत होती. पहिलं आई वडिलांचं ऐकायचं, ते बोलतील तेच फॉलो करायचं. तुमच्या वेळेला मेकअप वगैरे काय होता का? लिपस्टिक, काजळ असं काय होतं का? आपण मी ना होतं लिपस्टिक वगैरे, काजळ काजळ होते पण लिपस्टिक नाही. तसं काहीच नव्हतं. बांगड्या वगैरे घालायची हौस होती, तू लहान होते तेव्हा? गळ्यातले वगैरे घालायची हौस होती. आणि तुम्ही कसं अनवाणी पायात चप्पल घालून जायचे का चप्पल नसायचे? चप्पल नव्हते, विदाऊट चप्पलनीच फिरायचे, तेव्हा पाय मजबूत. वाडीत असे बिन छटला. ओके, म्हणजे तुझ्या वेळेला आता तुझे पण सांगितलं, तू खरोखर म्हणजे चांगलं जीवन तू जगलेली आहे, जरी गरिबी होती तरी सुद्धा. कारण तुझ्या आजूबाजूचं जे पण वातावरण होतं, खाणं पिणं होतं, तुझी मैत्री होती आणि तुझं जे दिनक्रम होता तो खरोखर खूप सुंदर होता. आमचे आजूबाजू बायकोना आईबापासारखं आम्हाला बघितलं, म्हणजे सगळे मिळून राहायचे, मिळून राहायचे नाही. हां, म्हणजे आता कसं प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, कोण कोणाला कळत नाही कोण कुठे गेला आणि आलं. पण पहिलं कसं आजूबाजूला लक्ष द्यायचे, मुलांसारखं बघायचे बाजूतले लोक. बाजूची सगळ्या बायका बिका सगळे खूप बरे होते. आमच्या आईबाई बनती ना, आम्हाला बघितलं. म्हणूनच आज तू एकदम चांगली आहे. तुझं इतकं वय झालेलं आहे, 80 क्रॉस आहे, तरी पण तुला कोण म्हणणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. कोणता आजार नाही, तुला कधी हे दुखते ते दुखते असं काहीच नाही. तर तेच तू आत्ताच्या पिढीला पण सांग, जिमला वगैरे जिमला जातात त्याच्यापेक्षा घरातली कामं स्वतःहून जर केली थोडा वेळ काढून, तर तोच खरा व्यायाम असेल ना. आई, आता एक प्रश्न तुझ्यासाठी, आणि मी जे काही विचारणार ते तू खरं खरं बोलायचं. आणि आई बघ, तुझे नातवंड बरीच आहेत आता, नातवंड आहेत, तू नातवंड बघितली, तू पोतवंड बघितली, त्या नातवंडापैकी तुला सगळ्यात जास्त कोण आवडते? सगळे आवडतं. एक सांगायचं फक्त. अंजिना बुठे ना, सिंधीनं पण आवडते आणि ती कोणी पण आवडतात. ओके, म्हणजे मी आईला खूप आवडते आणि दुसरे पण आवडतात, त्यामुळे प्लीज कोणी राग करू नका. एक्सक्यूज मी. आई, तुला मी का आवडते? सगळ्यात मोठी आहे म्हणून. मोठी आहे. आणि म्हणजे काय माझ्याबद्दल तुला काय आवडते? आम्ही लहानाची मोठी केली ना. ओके, माझ्या आजीने मला लहानाचं मोठं केलेलं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. अजून तुला माझ्या स्वभावाबद्दल तुला काय आवडते? आवडते मला, सगळे आवडते. माझ्या स्वभावाबद्दल तुला काय आवडते? माझा स्वभाव कसा आहे, तुला काय आवडते? बरं आहे, अजून फोटो काढते. आई, थँक्यू सो मच. तुझी मी सगळ्यात पहिली नात आहे आणि तुला मी आवडते आणि माझ्यासोबत तुला तितकेच दुसरे सुद्धा सगळे आवडीचे आहेत. 3 वर्षे वाढवले तुला. मला लहान असताना एवढं तिने वाढवलेलं आहे आणि मी मध्ये मध्ये मामाकडे जायचीच, राहायची नेहमी. आणि खरोखर माझ्या आजीने, मी सगळ्यांसमोर सांगते, तिने मला खायला प्यायला, माझ्या बाबांनी सुद्धा, माझ्या आजोबांनी सुद्धा मला काहीच कमी केलेलं नाही. हा, सगळी आंघोळ करण्यापासून, मला खायला देण्यापासून, माझ्या सगळ्या मावशी मला खूप बघायच्या. आणि म्हणजे कधीच असं नाही सांगितलं पैसे नाही आहेत, खायला काय नाही आहे.
पण मी मामाकडे गेल्यावर काहीतरी करून मला द्यायचे. बाबासुद्धा काय काय आणायचे, माझी मावशीसुद्धा आणायची. आणि माझं खरोखर बालपण खूप सुंदर आणि खूप मस्त गेलं. कारण मला आई तुझ्यासारखे आजी, माझे बाबा आता नाही आहेत, माझ्या घरचे आजी आजोबा पण खूप मस्त होते, सुंदर होते. त्यांनी सुद्धा हां कधीच मला पडून दिलं नाही आणि खूप चांगलं सांभाळलं त्यांनी मला. सांभाळली. हां म्हणजे त्यांनी वाडीमध्ये जायचे, सगळं काय मेहनत करून पण त्यांनी मला सांभाळलं. आणि म्हणतात ना मामाकडेच लहान मुलांचं खरं बालपण सुख असते. कारण जेव्हा आपण मामाकडचं नाव काढतो ना तेव्हा आपण आतुरतेने वाट पाहतो की सुट्टी कधी येणार आहे, मी मामाकडे कधी जाणार. आई थँक्यू सो मच. एवढ्या सगळ्या गप्पा आमच्याशी मारल्या आणि खरोखर तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला खूप खूप आनंद वाटला. आम्हाला संदेश दिलेला आहे, आम्ही नक्की तो फॉलो करू. आणि तुझ्यासारखे दिवस मला तरी वाटत नाही की पुन्हा कधी येतील, कारण बराच काळ बदलून गेलेला आहे. तरीसुद्धा जो पण काळ असेल त्यामध्ये आम्ही चांगल्यात चांगलं जगण्याचा प्रयत्न करू. आणि तू अशीच आपल्या प्रेक्षकांसोबत नेहमी व्हिडिओमध्ये येत राहा, गप्पा मारत राहा. तुला देवाने नेहमी चांगलं आरोग्य, भरपूर असं आयुष्य द्यावं. आमच्यासोबत तू नेहमी राहावी हीच देवाकडे प्रार्थना करते. मस्त सगळे एवढी मेहनत करून बघा केवढी ताट आहे तुमच्यासमोर. तर हे बघा हात बघा तिचा कसा मस्त. सो ही माझी आजी, खूप आमच्यावर प्रेम करणारी. तर थँक्यू सो मच आई. सगळ्यांना सांग धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद दे सगळ्यांना. जपली बदल्या सुखिऱ्या. थँक्यू सो मच आमचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या आजीवर आणि आजोबावर प्रेम करत राहा. बाय बाय, टेक केअर. बाय बाय कर.